तत्पूर्वी आजच्या या धर्म कार्याला भेट स्वरूपाने मिळालेली देणगी थोड्याशा वेळात वाचून दाखवतो। श्रीमान शंकर भगवान राजपूत जलाराम नगर यांच्याकडून आपल्या धर्म मंडपाला 5000 रुपयाचं दान आलेलं आहे। तसेच बाळू तानकू पाटील यांच्याकडून सुद्धा 2500 रुपयाचं दान आलेलं आहे। फिरकेताई जगदीश सुरेश फिरके यांच्याकडून सुद्धा आपल्या धर्म मंडपाला 2100 रुपयाचं दान आलेलं आहे। आपले सगळ्यांचे अंतकरणात वसतिस्थान करणारे प्रकाश काकाजी उदना यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। आपले ज्येष्ठ काकाश्री दगडू काकाजी लक्ष्मीनगर यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान चक्कीवाले किशोर बळीराम पाटील दादास म्हणजे ना किशोर बळीराम पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान किशन खुशाल डोंगरे या महात्म्यांकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान मधुकर राजपूत आपले आत्मीय मधुबाबा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं दान आलेलं आहे। आपले आत्मीय सुभाष मामाजी उदना यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान रवींद्र संतोष धनगर यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान श्याम तात्या गंगाधरा आपले डबोलीचे श्यामबाबांकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान प्रवीण हिरालाल लक्ष्मीनगर यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान अभय पंढरीनाथ आगोने यांच्याकडून आपल्या धर्म मंडपाला 500 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान दीपक भाऊलाल पाटील स्वस्तिक नगर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान कैलास मच्छिंद्र महाले कल्याण देखो मुंबईतून दान यावं लागे काय भाग्य म्हणून यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान दिलीप नानाजी लक्ष्मीनगर यांच्याकडून 2100 रुपयाचं दान आलेलं आहे। श्रीमान मुरलीधर संतोष पाटील यांच्याकडून 5100 रुपयांचं दान आलेलं आहे। श्रीमान संजय पाटील कराडीकर आनंदनगर यांच्याकडून आपल्या धर्म मंडपाला शेवटच्या दिवसाचा लापशी पाड्याचा पूर्ण खर्च त्यांच्याकडून आलेला आहे। श्रीमान डॉक्टर नरेंद्र पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे। आपल्या कार्याला कधी मागे न हटता कायम मात्र आपल्या कार्याला साथ सहकार देणारे आपले बटुआप्पा बटूसिंग राजपूत यांच्याकडून सुद्धा तेल डब्याचं दान आलेलं आहे। भगवान नीलकंठ पाटील यांच्याकडून सुद्धा आपल्या धर्म मंडपाला तेल डब्याचं दान आलेलं आहे। आजचे आपल्याला हरिपाठानंतर फराळीचं दान देणारे तसेच सकाळी संत भोजनाचे जे मानकरी होते शांताराम पाटील भाचेजवई त्यांच्याकडून सकाळी संत सेवा होती आणि रात्रीची संत सेवा आपल्या तात्या बाबांकडून आणि दादा बाबांकडून होती। दोघं जण मिळून त्यांनी संत सेवा केली। त्यांचाही मी शतशारुणी आहे। उद्या कोणी दानदाता असेल त्याने 50 किलोची खिचडी टाकावी आणि इथे पंक्तीला द्यावं। काही चिंता राहणार नाही, घरी जावं लागणार नाही। असतो या ठिकाणी जास्त बोलणे नाही, कारण ताई मंडळींना स्वयंपाक करावा लागतो घरी गेले गेले। मर जायचोच ना रोज नशी आमले राहणं बी पडस नाचणं बी पडस। आई मंडळीत काही कोणी नाचतच नाही, येणेच तर मठ मठ दे फोन कसं नाच राहिलं येस ना पाय नाही बुमरू बेई पडावेत का काय असं नाही करा। सगळ्यांनी नाचावं। उद्या सगळ्यांनी हरिपाठाला यायचं। वाकडं तिकडं कसं का नाचता येणार,
काही मन मोठा भाऊ ते पोरेला येतच सगळे बघल ना हे नाचत येत होते असं करू नका. सगळ्यांनी अगदी मनसोक्त उद्या हरिपाठाला नाचा. सगळ्यांच्या आनंदासाठी हा मंडप आहे, आमच्या एकट्यासाठी नाही. आमनं उलट पाणी होईल आहे ना यानं खोबरं होईल 2 दिन नाही का. पण तुम्ही आनंद घ्यावा एवढ्यासाठी हा धर्ममंडप आहे. या धर्ममंडपाची शोभा तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या आनंदासाठी आहे. नाही ते आमच्या घर टटाटून खावाल भेटत दोन्ही टाईप नाही का. पण सगळ्यांना आनंद भेटावा एवढ्यासाठी या दानदात्यांनी सुद्धा या धर्ममंडपाला आश्रय दान देऊन दिलेला आहे आणि हा आश्रय कायम टिकावा अशी मी माझ्या विश्वव्यापक परमात्म्यांच्या चरणी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. आणि आज आपल्या संप्रदायाचे एक महत्त्वपूर्ण असलेले घटक ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ प्रेमाशिवाय दुसरं कुठलंही कार्य केलं नाही असे आमचे आत्मीय गुरुतुल्य असलेले श्रीमान ब्रह्मलीन हरिभक्त पारायण महारू किसन पाटील उर्फ आबाजी आमच्यातून त्यांनी देहयष्टी त्यागलेली आहे. त्यांचं कार्य महान होतं आणि अशा महान कार्यरत असलेल्या महात्म्यांना आज आपल्याला सामूहिक श्रद्धांजली द्यायची आहे. आपले अनमोल असलेले रत्न आपल्या संप्रदायाचे एक वारीस आपल्याला सोडून गेले. त्यांच्यासाठी 2 मिनिटं आपण सगळ्यांनी जागच्या जागी उभं राहायचं आहे आणि मौन स्वरूपाने आबाजींना श्रद्धांजली द्यायची आहे. हरि ओम. शांति शांति शांति. जय विठ्ठल जय हरि विठ्ठल. जय विठ्ठल जय हरि विठ्ठल. जय विठ्ठल.